TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे, टप्प्याचा बॉल शॉट ऑन पुल केलाय, पुल सक्सेसफुल झालाय। दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर धमाका, चेंडू सीमा रेषापार षटकार। या ती मात्र शंका नाही। फुलर लेनचा चेंडू आहे, खराब चेंडू आहे, फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन रीजन मध्ये। दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय आणखी एक धमाका, चेंडू सीमा रेषापार षटकार। 2 षटकारासह टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर। आमच्या समेत हर्षजी मडवी सर देखील उपस्थित आहेत। या संपूर्ण स्पर्धेचं अगदी सूत्रसंचालन असेल, कॉमेंट्री असेल, सगळं नियोजन असेल, टीम जमवणे असेल, या सगळ्यासाठी भरपूर मेहनत घेतली। हर्षद आपलं देखील सरसच स्वागत आहे। फक्त 6 धावा करू शकला, शेवटचा बॉल। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड, दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय आणखी एक प्रहार, चेंडू सीमा रेषापार षटकार। 2 षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर। 27 धावा धाव फलकावर लागलेत। चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते। हर्षजी मडवी सर आमच्या सोबत जोडले गेले तर करणं पसंत केलंय। शॉर्ट रनअप आहे, परंतु त्यातूनही चांगला मार्ग तो काढतोय। इनसाइड आउटचे फटके जे आहेत ना, बऱ्याच वेळा डोकेदुखी जाते। इथे मात्र पहा, एक चांगला झेल आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून। प्रेक्षकांसाठी अजूनही ऑफर खुली झालेली नाही आजच्या दिवसात। काल एक मानकरी होता 500 रुपयांचा, परंतु थोड्याच वेळात आमचे आदरणीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब या व्यासपीठावर येतील आणि आजची खरं तर काय प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे हे आम्हाला थोड्याच वेळात कळेल। बघा तमाम चांगला खेळ सुरू आहे। खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी रडार मध्ये होता, लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय, दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला। अंपायर 6 रन्स बोला, षटकार। सुपर स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन रीजन ला क्लिअर करणारा अगदी लांबच लांब षटकार। व्हॉट अ शॉट, मधलं एक मोठं नाव। पहिला बॉल खोलवर टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न केला, लोअर फुल टॉसला एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑन रीजन मध्ये। दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय एक क्रॅकिंग षटकार। चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनंती करतोय ओमकार 11 गिरगाव वर्सेस रिची जितू निलेश 11 डोंबिवली। दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या, ओमकार देसाई आणि केतन म्हात्रे। मी विनंती करतोय की टॉससाठी या। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी दोन्ही टीमला विनंती करतोय की टॉससाठी या। पहिल्या बॉलवर षटकार, टप्प्याचा बॉल हुक केलाय। हे क्षेत्र या मैदानाचं कमी क्षेत्र आहे, हा षटकार जवळचा षटकार आहे। त्या दिशेने दिनू कांबळेच्या बॅट मधून षटकार आलाय। लगातारच्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग षटकार। थँक्यू व्हेरी मच। वैयक्तिक 44 आकड्यावर खेळतोय टीमची, 45 आकड्यावर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बॉलवर 2 षटकार। पवन केणीवर चढवलेला हल्ला, दिनू कांबळे अर्धशतक झळकेल की काय? खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक। एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दिनू कांबळेसाठी। व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर दिनू कांबळे। लाजबाब बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं गेलंय। प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर पाहायला मिळाले। 8 षटकार या मॅच मध्ये लगवत असताना दिनू कांबळे पहिल्याच बॉल पासून आक्रमक ठरलाय। 16 बॉल मध्ये 51 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना पहिली ग्रामीण गटातून योगेश पवारचं एक अर्धशतक होतं आणि रोहित किडनीचं। आणि इथे दिनू कांबळे थांबायला तयार नाहीये। जरी माझ्या 51 झालेल्या असल्या तरी टीमला मला पुढे घेऊन जायचं आहे। हा ध्यास जणू मनाशी बांधलाय। हा 4था षटकार पवन केनेवरती चढवलाय हल्ला।
लाजबाब बॅटिंग बरसत असताना अगदी तुटून पडत असताना इथे देखील फटका चांगला आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. दिनू कांबळेने षटकाराने सुरुवात केली होती. षटकाराने या इनिंगची समाप्ती देखील केली आहे. अप्रतिम फलंदाजी. दिनू कांबळेची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. लाजबाब फलंदाजी. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये